तिला आरसे, वर आरसे, जिकडे तिकडे आरसेच आरसे. तो कुत्रा आत गेला, समोर कुत्रा भोकायला लागला, बाजूला कुत्रा भोकायला लागला, इकडे कुत्रा भोकायला लागला, खाली कुत्रा भोकायला लागला, वर कुत्रा भोकायला लागला. त्या आईने मला भोकून भोकून मरून गेला. संशय संशय संशय, मित्राविषयी संशय, सगळीकडे संशय. संशयात माझी नसते, भगवान सांगतात नेरास्त. आणि तुम्हाला सांगू का, आपल्या जीवनामध्ये विश्वासाच्या प्रमाणापेक्षा संशयाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण दुःखी आहोत. दॅट इज द कन्क्लुजन तुमच्या आहे. मी असं पाहिलं, मी का सुखी आहे जगात, सगळं अनुकूल असताना का दुःखी आहे, माझा संशय मला काढता येत नाही. म्हणून याला उत्तम उदाहरण आहे, कोणाचं मला माहिती नाही, म्हणाले मोठी तुळई जरी असली त्याला जर कीड लागली तर म्हणाले तुळई तशीच तशी दिसते, आपण पोखरलेली असते, तसा हा संशय परमार्थाला खाऊन टाकतो. म्हणून विश्वास जीवन सुकर करतो, पहिली गोष्ट. दुसरं काय करतो, जीवनाला स्थैर्य देतो. विश्वास हा माणसाला, स्त्रीला स्थैर्य देतो, कुठेतरी तो विश्रांती देतो. आणि स्थैर्य हीच विश्रांती आहे जीवनामध्ये. ते उदाहरण घ्या की तुम्ही एक ध्येय ठरवलं किंवा मला 1,00,000 रुपये पाहिजे, मग मी बस स्वस्त आहे आणि मिळाले 1,00,000 रुपये. जर खरोखर तुमची अशी श्रद्धा किंवा विश्वास असेल की 1,00,000 रुपये मला पुरे आहेत, तर मिळाल्यानंतर मन शांत झालंच पाहिजे. आणि हेच सूत्र ज्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखा, समर्थांच्या सारखा सद्गुरू भेटला आहे आणि तो बरोबर त्याची श्रद्धा आहे की योग्य आहे, त्याचं मन शांतच झालं. म्हणून अनुग्रहाचा जर परिणाम असेल तर हा व्हायला पाहिजे की डोकं टेकल्यानंतर संपलं, मी कृतकृत्य झालो, माझं करणं संपलं, स्थैर्य आलं. आणि स्थैर्यामध्ये स्थिरता तर आहे पण सुख आहे. बरं काय नाही, आता काळजी नाही हे त्याचं मर्म आहे. आता नाही काळजी, आपलं तिथे गोड प्रेम खातं, कुठे गुरु योग्य भेटले, पण साधन जे दिलंय ना, काय करावं. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे त्या गुरुपेक्षा त्याने दिलेल्या नामावरती श्रद्धा जास्त पाहिजे. तुम्हाला मिळालं जे मिळायचं आहे ते आपलं नसतं, बरं का. म्हणजे असं वाटतं त्याला काय सांगितलंय, याला काय सांगितलंय, अरे त्याला तुला काय सांगितलं ते बघायची, माझी श्रद्धा कमी. म्हणून स्थैर्य सुखात होतं. तुम्ही खरं हे तुम्ही जीवनात लावून पाहिजे. काहीतरी सांगतो असं नाही, तुमचं कुठे असं निसंशय मन आहो सांगा, काय नाही संपलं बाबा आहे, छान आहे. काहीतरी संशय राहतो आणि संशय राहिला की मनाला सुस्तता येत नाही, बरं का. गमतीनं सांगतोय, एक व्यवस्थाने मला विचारलं का, म्हणले मृत्यूनंतरच्या अवस्थेबद्दल तुमची काय धारणा आहे. म्हणाले अरे या जन्मात काय ते बघा, तर मेल्यानंतर कशाला पाहत आहे. अरे मेल्यानंतर तर पाहून मेल्यानंतर काय, तुम्ही तिथे भेटला तर तुम्ही नुकतंच करू. इथे काय इथं सगळं अर्धवट होते आमचं, नाही का. आणि इथेच आम्ही तिकडे जाणार हे असे तुम्हाला सांगतो, तिथे सुद्धा असे ज्ञानेश्वरी चालत असतील कोणा जाऊ. आता ज्ञानेश्वरी नसेल तिथे, पण काठ्या खूप चालणार, नक्कीच चालणार. स्वभाव जातोय कुठे, नाही का. जसं वकील तर 24 तास वकील, मास्टर तर 24 तास मास्टर, डॉक्टर तर 24 तास डॉक्टर, नाही का. हे जसं तसं तू मेल्यानंतर तिथं तिथंच कर, नाड्यात पाहायला लागायचं का तुम्हाला काय होते म्हणून. आता इथे ते एक्सरे वगैरे यंत्र काही घेऊन जाता येणार नाहीत, नाही का, पण नाडी पाहता येईल कदाचित कोणाला. मुद्दा सांगायचं काय आपल्याला, हे दुसरं लक्षण आहे. आणि तिसरं लक्षण आहे की त्याच्या जीवनात ते दिसतं. ऍक्शन इज द टेस्ट ऑफ फेथ. तुमचं जे वागणं आहे ना, ते तुमच्या श्रद्धेवरती अवलंबून, तुमचा विश्वास जो आहे त्याच्यावर तुमचं वागणं अवलंबून आहे. बरं, फार हे असतं ते. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला, अप्रतिम उदाहरण सांगतो. एक पूर्वीच्या जमान्याच्या विधवा बाई होत्या.
त्या लहानपणी विधवा झालेल्या, बाळ विधवा झालेल्या, ते उपास तापास स्नान घेऊन त्यांचं फार असे. तर त्या बाईनं एकदा फ्लू झाला तेव्हा दाखवून काय सांगितलं, किंवा 2-4 दिवस स्नान करू नका, काय बोलल्या नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपले उठल्यात, शेवटी मुखमार्जन करून आपलं स्नान केलं. त्याने स्नान केल्यावर तो त्यांचा भाऊ होता, तुम्हाला अहो हे काय आहे, तुम्हाला मरायचं आहे काय? त्या काय म्हणाल्या, ते बघा, अहो मी मरायची असते त्यांच्या आधीच मेले असते, आता कशाला मरते म्हणाले. तर म्हणलं हो का तुम्ही म्हणताय, मला खात्री आहे म्हणाले, मी अगदी शेवटी म्हातारी होईपर्यंत जगणार. जी कृती आहे ना, कृती आहे त्याचं फळ आहे. बरोबर, कृतीमध्ये श्रद्धेची टेस्ट आहे, हरी गोम आहे त्याच्यामध्ये. म्हणून त्याचं बरोबर म्हणतो की तुमचं कर्म काय आहे त्यावर तुमचं हे राहील, त्याच्यावर श्रद्धा कुठे आहे, कशी आहे, बरोबर कळेल. हा, मग हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. जर ते असेल तर ज्ञान आहे. आता कसं होतं, आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला, भाग्यानं सद्गुरू भेटले, त्यांनी आपलं बोलणं तुमच्या कानात सांगितलं. बरं ते बघा, गुरुवाच्य श्रवणाची सवे, त्याचं बोलणं आणि तुमचं कान ऐकत ठिकाणी आलं, तुम्ही बोलणं ऐकलं, सवे लगेच द्वैत गेलं, जग तुम्ही विसरलं आणि वृत्ती आतमध्ये स्थिर झाली. बरं का, तू तेच आहेस किंवा तुझ्या आत देव आहे किंवा तू नाम घे, काय तेच तू सांगितलं. आता काय गंमत आहे, इथे श्रवणाला अत्यंत महत्व दिलेलं आहे. ज्ञानसाधनामध्ये 3 ज्ञानसाधनं सांगितली, 4 म्हणा, तसे 6 आहे जो, पण 3 तर मुख्य. विरुद्ध लोक 2च मानतात, तिसरंही मानू लागले जातात, पण ते निराळ्या अर्थाने. प्रत्यक्ष, मी डोळ्याने पाहिलं, मी स्पर्श केला, ज्ञान झालं. इंद्रियाने ज्ञान होतच, त्यात शंकाच नाही. आपण म्हणतो ना चक्षुर्वयी सत्यम, सत्य कोणचं, डोळ्याने पाहिलेलं ते खरं. इथे ते नाही, परमात्माच्या पाशी ते ज्ञान नाही, म्हणजे प्रत्यक्ष नाही. दुसरं आहे अनुमान, याला इन्फरन्स म्हणतात, म्हणजे बुद्धी चालवायची, पण हे प्रत्यक्षानुसारी आहे. म्हणजे जे तुम्ही ऐकलं पाहिलं त्यावरतीच मन विचार करते, बुद्धी विचार करते, म्हणून तेही नाही. मग आता तिसरं शब्द, शब्दामध्ये जरा फरक आहे, हा जरा नाजूक फरक आहे. शब्द म्हणजे खरा त्यांचा म्हणण्याचा अर्थ उपनिषद आहे. वेदांत जेव्हा हे 3 मानतो त्यावेळेला उपनिषदामध्ये जे म्हटलेलं आहे म्हणजे श्रुतीमध्ये, ते श्रुती हे खरं प्रमाण. उपनिषदाने म्हणलंय ना, प्रश्न नाही, त्या शब्दाला अतिशय महत्व आहे. शब्दापेक्षा आप्तवचनाला जास्त महत्व देतात ज्ञानेश्वर महाराजांनी. आप्तवचन आणि शब्दात काय फरक आहे, अहो शेवटी आप्त आहे तो शब्दच बोलणार ना, फरक असा. आता सायन्सच्या फिलॉसॉफीमध्ये, फिलॉसॉफी ऑफ सायन्समध्ये शब्द प्रमाण मानतात. म्हणजे उदाहरण घ्या की इथे एक शास्त्रज्ञ आहे हिंदुस्थानात, तो एखाद्या विषयावर काम करतोय आणि दुसरा शास्त्रज्ञ परदेशी त्याच विषयावरती काम करतोय, तर त्याने काही प्रयोग करून काही त्याचे जे सिद्धांत आले ते छापले, तर त्या छापलेल्या शब्दावरती हा विश्वास ठेवतो. का विश्वास ठेवतो, त्यात एकच असं आहे की तो प्रयोग जो यांनी केला तर ते प्रयोग करून ते सिद्धांत येतील असा विश्वास आहे. ते शब्द प्रमाण. आप्त वाक्यामध्ये थोडंसं फरक काय आहे, आप्त म्हणजे तज्ञ पाहिजे, आपल्याविषयी हितबुद्धी पाहिजे आणि सांगण्याची खुबी पाहिजे. शाब्दे परेश निष्णातम, भागवतामध्ये म्हणले शब्दज्ञाने पारंगत, ब्रह्मानंदे सदा डुल्लत. इकडे आनंद आहे, अनुभवाचा आनंदाचा अनुभव आहे आणि इकडे बोलण्यामध्ये हुशार आहे, असा ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखा. काय भाषा आणि काय अनुभव असा. बरं का, काय होतं, तुम्ही उपनिषदाचे शब्द वाचले, ज्ञानेश्वरी वाचले किंवा राजवोग वाचला, हे शब्द प्रमाण आहे. हो, शब्द बरोबर आहेत, ते अनुभवाचे आहेत, प्रामाणिक आहेत, पण प्रत्यक्ष व्यक्ती भेटून त्याने बोलणं याच्यात महत्व आहे. म्हणून गुरुवाक्य वचनाने की त्याच्यातून, त्या जिवंत वाणीतून जेव्हा ते वाक्य येतं, काय सांगावं आपल्याला.
एक उदाहरण सांगतो आपल्याला काय असतं शब्दाचं सामर्थ्य. गीतेमध्ये एक श्लोक आहे बरं का, सांख्य योगो पृथक बाला प्रवदन्ति न पंडिता एकमप्यास्थितम. म्हणजे सांख्य आणि योग हे दोन्ही एकच आहेत. आणि बाल म्हणजे मूर्ख लोक याला, अज्ञानी लोक याला निराळे म्हणतात. काय श्लोक? सांख्य योगो पृथक बाला प्रवदन्ति न पंडिता. पंडित लोक म्हणत नाही. आमच्याकडे पंडित जी होते बराबर नाही का, नाही तुम्ही हा श्लोक बरोबर म्हणत नाही. म्हणजे ऐसा काय, मी आम्हाला वाटलं आम्ही संस्कृत चुकलो काय, नाही. तर ते काय म्हणाले, सांख्य योग पृथक बाला प्रवदन्ति न पंडिता. काय मौज आहे नाही का. म्हणजे साधं दिसायला दिसलं, अरे पण जोर बाल आणि प्रवदन्ति पंडितावरती आहे. म्हणजे मूर्ख लोक हे निराळे म्हणतात, पंडित म्हणत नाहीत. हे गुरुवचनामध्ये रहस्य आहे. की तुकाराम महाराजांनी म्हणलं बुवा, राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. बरोबर आहे, अभंग ऐकला. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणलं, नामाविना तत्व नाही रे अन्यथा वयानिक पंथ जास्ती जन. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, पण तुमचा गुरु मूर्तिमंत ब्रह्मज्ञानी समोर येऊन म्हणतोय, अरे नाम घे, नावानं परमात्मा समोर नाचेल. या वाक्याचे तेज आणि अर्थ आहे तुझ्या शब्दात. म्हणून गुरुवाक्य वचन सरीसे. गुरुवाक्य कानावर पडल्याबरोबर सरीसे, हे त्याचं तेज आहे. म्हणून आमच्याकडे जाऊ द्या हो फालतू तीर्थ प्रवचन काय, तो असा पाहिजे की तो सभेत आल्याबरोबर वाटलं पाहिजे की हा ज्ञानी पुरुष आहे, हा साधनी तरी आहे, सांगतोय बरोबर आहे असं वाटलं पाहिजे. हा जिवंत आहे, अध्यात्म जगतो आहे असं वाटलं पाहिजे. अशा माणसाशी दैवन त्यात मर्म आहे. आता वाटेवर पडलेत काय, असं काय करता आपण, कोण कसा नाही, असा भेटला आणि त्याची कृपा झाली. कृपा म्हणजे खरोखर सांगायला तयार आहे, तो सांगतोय. ते सांगितल्या बरोबर श्रद्धा इतकी बसली पाहिजे म्हणतो ते खरंच आहे. आता शेवटचा मुद्दा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्याचे शब्द कानात पडले, गुरुवाक्य श्रवणाशी चिकटले की एकदम म्हणली झाली अवस्था. काय शक्य आहे काय, काय आहे बुवा. नाही समजा म्हणजे असे की नाही, ते पण समजा की तुम्ही महाराष्ट्र लॉटरीला 1 रुपया दिला, तुमच्या लक्षातही नाही तुम्ही दिलाय बरं का. आणि एके दिवशी घरी बसला आणि तुम्हाला एक पत्र आलं, उघडलं, 1 लाख रुपये मिळाले. सरकारचं पत्र आलं की 1 लाख रुपये मिळाले. एकदम श्रीमंत झालात ना. पैसे हातात आले नाहीत, गव्हर्नमेंटचे ऑर्डर किंवा गव्हर्नमेंटचं हे आलंय आणि एकदम बदललं. हा भिकारी असतो तर एकदम श्रीमंत झाला ना, कसा होतो. पण याच्यापेक्षा उत्तम उदाहरण मला स्वतःलाच आठवलं. माझा एक विद्यार्थी एका कंपनीमध्ये मामूली सुपरिटेंडेंट होता. दुसऱ्या दिवशी आला तो काय त्याची शानच निराळे. काय सर म्हणला मी एकदम ऑफिसर झालो. कसं काय झाला, काल संध्याकाळी म्हणलं साहेबांनी बोलावून सांगितलं की त्याला दिली ऑफिसरची पोस्ट. म्हणजे एका रात्रीच लेखाचं सुनावणीचं पोस्ट. आणि इकडे वर्षोनवर्ष गुरुच्या पायावर घालतं तरी काही होत नाहीये. सांगतायत नाही का. काय होत असेल, श्रद्धा जीवनामध्ये काम करते. याही वेळेला गमतीचं आणखी एक उदाहरण एका विद्यार्थ्यांनी तुम्हाला सांगितलं ते सांगतो की श्रद्धा कशी झाडतीशी होते एकदम. नाही व्यवहार सुद्धा तसं मानतो, हे त्यात गरम आहे. म्हणाले एका माणसाचं लग्न ठरलं होतं. नवरा बायको म्हणून वागत होते, फिरायला जा आमचं जा सगळं चाललेलं होतं. आणि लग्नाला उभे राहिले, गळ्यात माळ घातली आणि काहीतरी भांडण झालं. आणि आता म्हणले लग्न नाही, म्हणजे आम्ही लग्न मानित नाही, कायदा ऐकणार नाही. गळ्यात माळ घातली, सप्तपदी झाली की मॅरेज सील झालं, कायद्याने अडकलात तुम्ही. अरे आधी सगळं लग्नाचं व्यवहार चालू होत, म्हणजे बाकी सगळे लग्न नवरा बायको सारखे, फक्त गळ्यात माळ घातली नाही. म्हणजे तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा आहे हे एवढं म्हणायचंच बाकी राहिलं होतं. आणि तेवढं ते झाल्या बरोबर कायद्याने अडकवलं की नाही. म्हणजे त्या भटजीच्या बोलण्याबरोबर झाला की नाही हा नवरा बायको.
ते याच्यात नाही का चर्चमध्ये प्रोनाउन्स मॅन अँड वाईफ म्हणून, म्हणजे कायदा सुद्धा तुमची श्रद्धा असो नसो एकदम तुम्हाला बनवतो. अडचण फक्त गुरुच्या पशी आहे, बाकी काय फक्त गुरुपाशी अडचण आहे. 1000 वेळा सांगतो अरे तू देवाचा आहेस, तू माझा आहेस, तू असा आहे, तू तसा आहे, तरी पण ती फिलॉसॉफी ऑफ बट असं आहे नाही का. म्हणजे पुन्हा प्रश्न आला. म्हणून श्रद्धेची मर्म, हे मर्म असं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत ते खरं आहे. मग आता शेवटी काय, कुठेतरी श्रद्धा ठेवली पाहिजे. पुन्हा आला प्रश्न, श्रद्धा ठेवा म्हणजे काय करावं, काय अशी वस्तू उचलून आपली ताब्यात ठेवलाय तसा, असं काय नाही का. म्हणून ही श्रद्धा ठेवा याचा अर्थ असा, श्रद्धेची जोपासना करा आणि तिला इकडे वळवा असं आहे. आता हे कसं घडेल, पहिली गोष्ट असेल त्याला सत्पुरुषाचा सहवास पाहिजे. ज्याच्या जवळ ती आहे त्या माणसाला पाहायला मिळालं पाहिजे, त्याचा सहवास पाहिजे, त्याच्याशी संभाषण झालं पाहिजे, तर हे होऊ शकतं. बरं, अगदी माझ्या मते, हे मी म्हणणं मोठ्या यांनी अहंकाराने सांगत नाही, इतके लोक पाहिले, मी स्वतः तसाच आहे. माझ्या मते जसा रोग त्याचा तुम्हाला येतो त्याच्याशी जवळ राहिलात तर, तशी श्रद्धा ही संक्रमित होते. इट इज ट्रान्सफॉर्म 1% 1 याची त्याला येते. फक्त मी माझी खिडकी उघडी टाकली पाहिजे तर सूर्यप्रकाश आत येईल. मी सूचनाक्षम झालो पाहिजे, मला ती श्रद्धा पाहिजे म्हणून मी सत्पुरुषाचा सहवास केला पाहिजे तर येईल. नुसती नाही येईल, थोडी नाही असं नाही, पण ही आहे. त्याला थोडीशी गोम आहे की नाही, मला ती पाहिजे, माझ्या अंगी नाही आहे आज, पण मला ती पाहिजे म्हणून मी तुमच्या जवळ आहे, तर ती येईल. आणि हीच गुरुसेवेचं मर्म म्हणतात ते हेच आहे. गुरुच्या सहवासात राहून त्याची सेवा, त्याला काय जरूर आहे सेवेची. अहो तो देहाला तुच्छ मानतो, त्याच्या देहाची सेवा करून तुम्ही काय मिळवणार. पण त्या देहातून वाहणार जे आत्मतेज आहे ते श्रद्धा रूपानं तुमच्यात येतं. म्हणून सत्पुरुषाचा सहवास आहे, त्याचा स्पर्श पाहिजे, त्याचा सहवास पाहिजे, त्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, तरी श्रद्धा निर्माण होते. आणि ज्याला असं भेटलं ना, आहे आहे म्हणजे की आहे. अगदी एक उदाहरण सांगतो आपल्याला, म्हणजे लक्षात येईल आपल्या हे कसं असतं. या बडोद्याला एक साधू पुरुष होते. जुनी गोष्ट आहे, या आता 19व्या शतकातली गोष्ट आहे. आपलं हे 20वे आहे ना, 19व्या शतकाच्या शेवटची गोष्ट आहे. ते एका लहान मंदिरामध्ये एकटे असत. लोक यायचे जायचे मंदिरात, त्याचं फारसं बोलणं नसते, फार थोडे लोक होते ज्यांच्याशी ते बोलायचे वगैरे असे. फार तर कधी रामायण महाभारतली गोष्टी सांगायचे, हे त्यांचा परमार्थ बरं का. आणि ते गुजरातीमध्ये राम राम म्हणा असं म्हणायचे, मला ते येत नाही. गुजरातीमध्ये राम राम म्हणा असं करायचं. तेव्हा एक गृहस्थ बडोदा सरकारमध्ये अधिकारी असलेले, त्याने काहीतरी थोडस बालंट आलं त्यांच्यावर, पैसारखी खाले म्हणा, काही म्हणा काहीतरी. आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना सोडू नकोस, ते तुला टाळतील पण सोडू नको त्याला. हा आला नमस्कार झाला, त्यांनी काहीतरी त्याच्या हातावर दिलं आणि जा म्हणाले. मी जाय करता आलो नाही म्हणाला. ते गुजरातीत संभाषण बरं का, मी जाय करता आलो नाही. ते काय म्हणाले, जर राह करता आला असतील तर म्हणाले मी सांगतो तर सोडलं पाहिजे, तर म्हणले राहणं होईल, नाही तर नाही बरं का. तेव्हा तयार आहे म्हणाला, काही नको करूस म्हणाला, तुझी नोकरी बिकरी आहे ते तिकडे लक्षच देऊ नकोस. असं कसं म्हणाला, मी काय रजा घेते नाही काही नाही. मग म्हणाले मी काय सांगितलं, हा म्हणजे हे नाही म्हणलं असं कसं. ते म्हणाले जाय करता नाही, मग राहा म्हणाले. त्यांनी त्याला 8 दिवस ठेवून घेतला. अहो घरच्या लोकांनी पोलीस मध्ये वरती दिली, कुठे हरवला, काय झालं, सरकार म्हणले पळून गेला, अमकं झालं तमकं झालं. झालं काय, त्यांनी पैसे खाल्लेच होते बरं का. तर त्याच्या वरचा जो अधिकारी होता त्याने त्यावेळेला रिजन्सी होती, कोण खंडेराव कोणते होते, रिजन्सी होती, राजा नव्हता.
सयाजीरावच्या आधीची गोष्ट आहे. तेव्हा त्याने एक ऑर्डर काढून आणली अशी की त्या माणसाने जर हे पैसे परत भरले तर त्याला सोडून द्या आणि त्याला पेन्शन द्या 8 दिवसांनी, बरं का. ते सगळं शोधून लचांड यांच्याकडे आलं की हा इथे आहे म्हणून. तेव्हा आल्यानंतर त्यांनी दाखवलं ते, बरं का, हे असं असं आलंय, आता जायला हरकत नाही म्हणाले. झालं. आता बघा पुढे हे सगळं झाल्यावर त्यांच्या एका माणसाने विचारलं की हे काय आहे. तर त्यांनी काय सांगितलं की त्याने जेव्हा निश्चय केला की मला सोडायचा नाही तेव्हा म्हणाले माझ्या देवाला काळजी पडली की याला सोडवलं पाहिजे याच्यातून, म्हणून म्हणाले हे काम झाले. बघ, साध्या व्यवहारात जर असं धरून ठेवावं लागतं, परमार्थामध्ये किती धरून ठेवावं लागत असेल, नाही का. आपणच विचार करा. नाही, ती श्रद्धा संक्रमित होतेच. पुढे त्याचीच गंमत आहे. त्यांनी ते वर्षांनी सोडून दिली नोकरी. त्यातलं काय म्हणाल, कशाला नोकरी करायची. तो तिकडे यमुना किनारी जाऊन राहायला पुढे. तो पुढचा मुद्दा निराळा आहे. पण हे जे आहे ना, हे श्रद्धेचं काम आहे. श्रद्धा ही संक्रमित होते आणि ती संक्रमित करायला मी तसं व्हायला पाहिजे. त्यांच्याजवळ भेद नाही, भेद आपल्याच जवळ आहे. माझी श्रद्धा पाहिजे घे. आता या श्रद्धेला घ्यायला सुद्धा माध्यम काय आहे. मी ती श्रद्धा घेतो म्हणजे कशी घेतो. पहिला असेल ते जर देहात असतील तर त्यांचे शब्द, म्हणून गुरुवचनाचं हे आहे की नाही तुझं काम झालंय, म्हणाले ते झालं माझं काम. मग सांगितलं ना आपल्याला, काम झाल्यानंतर मग तुम्ही हे कशाला पूजा अर्जन जप जाप करता, त्यांना आवडतं म्हणून करतो, माझं काम झालंच आहे. याला की नाही उत्तम उदाहरण महाराज द्यायचं असं. एका माणसाचं लग्न झालं आणि छान सगळं परिस्थिती उत्तम, पण मूल बाळ नाही. त्या बाईला विचारलं, अहो तुम्हाला मूल बाळ नाही का. अरे लग्न झालं याच्यातच सगळं आलं, काय मूल बाळ काय घेऊन बसलं. हे जसं ती बाई म्हणेल त्या नवऱ्यामध्ये सर्वस्व आहे, तसं मला ज्ञान नको, मला भक्ती नको, मला काही नको. त्यांनी आपलं म्हटलं ना माझं काम झालं. हे दुसरं असं आहे, आपली अशी अवस्था नाही. मग दुसरा पर्याय काय, ते जे सांगतील ते मुक्त मनाने करणं, त्याच्याशी संशय काढून न करणं, सरळ करणं. अशापैकी होत. एक ग्रस्त होते, त्याने विचारलं, आव म्हणाले मी मंत्र सांगितला हा फार लांब आहे. बरं का गुरुदेव, हे सगळे अनुभव सत्पुरुषाला यायचे. बरं का, लोकसंग्रह म्हणजे एक नाटक असतं, लक्षात ठेवा आपल्याला. त्यामुळे फार लांब आहे म्हणाले. बरं का, तर म्हणजे थोडसा त्याला लहान करून द्या. बरं का, तेही वस्ताद असतात. बरं का, गुरु म्हणजे सामान्य समजू नका, ते गुरुच असतात सगळ्यांचे. त्या ते काय म्हणाले की म्हणे तुला भगवंताचं दर्शन पाहिजे. भगवंत कसं आहे म्हणाले, अहो तो मोठा आहे. मग लहान जपानं मोठा भगवंत मिळेल कसा म्हणाले. आहे तेच बरोबर आहे, हे त्याला उत्तर. बरं का, म्हणजे मग पुढे सांगितलं, अरे तू अक्कल काय चालू तुझा ती त्यावर सांगितले तर कर ना मग, नाही का. अशा सगळ्या भानगडी असतात. म्हणून ते काही नाही, तो सांगितलं तर कर ना बस. म्हणून गुरु वाक्य वचन मिळेल. असं असं त्यांनी सांगितलंय, असू दे म्हणाले. तू माझ्या घोंगडीवर बसून राहा, काहीतरी आहे ना गोष्ट अशी, माझ्या घोंगडीवर बसून राहा. आता वेळ निघून गेली, कसला मृत्यू कसलं काय, नाही का. असं सामर्थ्य गुरु वचनामध्ये असतंय, ध्यानात ठेवा आपण. बरं, अतिशय सामर्थ्य असतं. ते जो बोलेल ते बरोबर तसंच व्हायला पाहिजे. इट इज प्रॉफेटिक. म्हणजे त्यांच्या तसे ते बोलले की तसं व्हायचं असते, इतकं सामर्थ्य असतं. त्यामुळे तू नुसतं राम राम म्हण, तुझं काम होईल. होईल म्हणजे झालंच पाहिजे, इतकी श्रद्धा ठेवायला पाहिजे. याला तरी काय करायला पाहिजे, शेवटचा मुद्दा असा. आता तेही नाही आपल्या जवळ, त्यांच्या सांगण्यावर आहे. मग याला म्हणजे ते सांगितलेलं सारखं आठवून तेच तेच करीत राहणं, याला दुसरा मार्ग नाही. लहान मुलाला अभ्यास सांगतो, पुन्हा वाच, कळलं नाही तर पुन्हा वाच. तो जो म्हणला बाबा तुम्ही जपाच्या बाबतीत असं का करीत नाही, नाही काय काय उत्तर देत आहे. पण मुद्दा शेवटी हा आहे. मला हे ज्ञानेश्वर महाराजांची ओवी अतिशय महत्वाची. काय अवस्था असेल त्या शिष्याची, तू परमात्मा स्वरूप आहेस म्हणला की झाला तयार. काय म्हणा, अरे व्यवहार असं होतोच, आपण करीत नाही. इथे अपेक्षा ही कमी पडते. ती सगळी तयार होण्याकरता साधनं आहेत.
सगळे सत्पुरुषांचे सहवास आहे, निरूपण काय आमचं काय क्या करताय, मग आपण एवढं करा, माझं आपण एवढं ऐका की रात्रंदिवसाची प्रार्थना करायची की मला नको, तुझं दर्शन नको, तुझं काही नको, ही श्रद्धा तेवढी दे. एवढी श्रद्धा दिलीस ना, सगळं त्याच्या बरोबरची येईल. जसं बघा, एका नवऱ्याशी लग्न केल्यानंतर सासू आली, सासरा आला, दीर आले, जावा, नंदा, काय सगळे संबंध आपोआप येतात. त्याप्रमाणे श्रद्धा जर आली ना, परमार्थाला लागणारे सगळे गुण एकदम त्याच्या ठिकाणी येतात. ही श्रद्धा वाढवा करता प्रार्थना हाच मार्ग आहे. बस मला एवढं तू दे, मागतोय मी, तुझ्या दारी आलोय, तेवढं दे मला, दिरस की माझं काम. तर पुढे ते पुढच्या रविवारी सांग. जानकी स्मरण जय जय राम, राघव राजा राम, पावन सीताराम.